Recording in progress. Yes. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग आपल्या सर. आरोग्य ते अध्यात्म या 3 दिवसाच्या क्लासमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो वेलकम टू अवर आरोग्य ते अध्यात्म. यस, कसे आहेत सर्वजण? ओके ना? येस, गुड इव्हनिंग. काल आपण एक टास्क दिलता, रेड्यूस युअर शुगर इनटेक. आपण साखरेचं प्रमाण किती कमी करू शकतो? कोणी कोणी चालू केलंय? थंब दाखवू शकता. तर चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही टाकू शकता की टाईप मी ते सुरुवात केली आजपासून म्हणून. आपण सो ज्यांनी केली त्यांच्यासाठी तर वेलकम, थँक्यू. कारण की स्वतःच्या आरोग्यासाठी माणूस चांगलं डिसिजन लवकर घेत नसतो, बरोबर ना? थोडा वेळ लागतो चांगलं डिसिजन घ्यायला. बाकीच्या गोष्टी जर कोणी सांगितलं की हे खूप छान आहे, हे आपण केलं तर आपल्यासाठी चांगलं असेल, त्यावेळेस लगेच आपण ते ऐकायला तयार असतो, राईट? आणि चांगल्या गोष्टीला ठीक आहे. प्रत्येकाची एक मानसिक स्थिती ती असते की मी कमी केलं तर काय होईल, मला तर ते खूप आवडते, मग आता मी कसं सोडणार ते. ह्या गोष्टी प्रत्येकाच्या मनात येत असतात, नो प्रॉब्लेम. पण जसंही आपण काही टास्क घेतो स्वतःसाठी, कोणताही टास्क घेताना आपल्याला एक माइंडमध्ये ठेवावं लागतं की ते आपल्या स्वतःसाठी आहे आणि आपण ते फक्त स्वतःसाठी करत आहोत म्हणून. ह्याचा जे काय बेनिफिट मिळेल तो बेनिफिट सुद्धा तुम्हालाच मिळणार आहे, त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. त्यामुळं शक्यतो टास्क कंप्लीट करा. आणि हा जो टास्क होता, हा टास्क 1 महिन्यासाठी होता की तुम्ही 1 महिन्यात किती शुगर कमी करू शकता. शुगर जर तुम्ही कमी कराल, त्याचा परिणाम जसं काल मी सांगितलं होतं की आजचा तुमचा फोटो आणि 1 महिन्याच्या नंतरचा फोटो, तुम्ही दोघं जर 1 महिन्याच्या नंतर दोघाला कंपेअर केलं, त्यावेळेस तुम्हाला तो रिझल्ट मिळेल. त्यावेळेस तुम्ही सांगणार नाही सरांनी सांगितलं होतं ते खरंच फायद्याचं होतं किंवा कामाचं होतं. त्यासाठी ट्राय टू बेस्ट की व्हाईट शुगर कमी करा. हे आहे आपलं कालच्या टास्क विषयी. आजचा जो आपला टास्क म्हणजे आजचा जो क्लास आहे, हा स्पेशल आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट. असं कोणी असा व्यक्तीच नाहीये की तो स्ट्रेसमध्ये नसतो. काही ना काही त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी असतंच. कुठल्यातरी ताण, तणाव, टेन्शनमध्ये ती व्यक्ती असते, शिरतच असते. त्यामुळं आजचा कॉल जे आहे हा स्पेशल त्या व्यक्तींसाठी आहे की जे स्ट्रेस, ताण, तणाव, डिप्रेशन ह्या परिस्थितीतून जात आहे. असे कोणी आहे इथे की त्यांना ताण-तणाव आहे, डिप्रेशन आहे? जर असाल तर ते चॅट बॉक्समध्ये टाइप मी करू शकतात. चॅट बॉक्स ओपन आहे आणि त्यामध्ये आपण टाइप मी इन चॅट बॉक्स. ज्यांना ताण, स्ट्रेस कोणत्याही गोष्टीचा त्यांच्याकडे स्ट्रेस असेल तर ते टाइप मी इन चॅट बॉक्स. ओके? येस. स्नेहल मॅडम म्हणतात की मी बस एकच जण आहे की ज्यांना डिप्रेशन आहे, ताण, तणाव, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे. असं काहीच नाही. बघा, आपण जर चॅट बॉक्समध्ये टाकलं, जर मी नाव घ्याल, तर मी कसं माझं पण नाव घेतलं जाईल. त्याने काही फरक पडत नाही. पण होतं काय, की जी व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे, त्या व्यक्तीला एक क्लॅरिटी यायला चालू होते, की मी ते ॲक्सेप्ट करतोय. काय? मी ॲक्सेप्ट करतोय आणि ॲक्सेप्टची भावना जर प्रत्येक व्यक्तीच्या मनात असली, तर स्ट्रेसपासून दूर जायला त्यांना जास्त वेळ लागत नाही. त्यासाठी चॅट बॉक्समध्ये टाइप करताना कंजूसी करू नका. जे आहे ते बिनधास्त टाकायचं. नो प्रॉब्लेम. ओके? सो आजचा आपण दिवस चालू करूया. आपल्या पी-पी-टी सोबत
आजचा दिवस आहे आपला स्ट्रेस मॅनेजमेंट. आपण कसं स्ट्रेसला आपल्या रोजच्या सवयी बनवून सवयीमधून स्ट्रेस आणि डिप्रेशनला कसं आपण दूर करू शकू, त्यासाठीचा हा आजचा क्लास. आणि ह्यामध्ये जे तुम्हाला दिसेल, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, ते तुम्ही स्वतः चेक करू शकता. त्याच्यामध्ये काही जे दाखवलेलं आहे, ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. कारण स्क्रीनशॉट कशासाठी असतो, की आपण बघितलं किंवा आपण ऐकलं, या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे. एक पिक्चर 1000 गोष्टी सांगून जातो. पण कानावर घेतलेली माहिती ही फक्त थोड्या वेळापुरतीच आपल्याकडे असते. त्यासाठी कधी पण आपण स्वतः एक लिहून घेतलेलं किंवा आपण एक फोटो घेतलेला कधी आपल्यासाठी चांगला आहे. त्यासाठी फोटो घेणं मला तर वाटतं की सगळ्यांसाठी चांगलं असेल. ओके. सो वेलकम परत एकदा आरोग्य ते अध्यात्म या आपल्या 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चालू करूया नेमका स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय? पुढे नाही, राइट? स्वतःला स्वतः सोबत जोडणे म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट करणे. बाकीचे माईक बंद ठेवू शकतात कारण तुमचा येणारा आवाज थोडासा डिस्टर्ब करू शकतो. त्यामुळे आपला माईक बंद ठेवा प्लीज. ओके. सो स्वतःला स्वतःशी जोडणं म्हणजे काय? थोडासा प्रश्न क्रिटिकल आहे ना? चुकीचा वाटतो का? नाही ना? ओके. स्वतःला नाही. स्वतःशी जोडणं. आपण आपल्या काही अशा गोष्टी आहे. आपण आपल्यासोबत अशी काही घडलेले जुने जी मेमरीज आहे, त्याला कंटिन्यू स्टोअर करून ठेवतो. पप्पा टी शर्ट हो. 83 नंबर प्लीज माईक बंद ठेवा तुमचा. गरम नाही ना? सर यांचा माईक बंद करा बरं. येस. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे स्वतःला स्वतःसोबत जोडणे. आपण स्ट्रेसला एक समस्या म्हणून बघतो, की हा माझा त्रास आहे, हा माझा प्रॉब्लेम्स आहे. पण स्ट्रेसला आपण कधी समस्या म्हणून नाही, तर स्ट्रेस हँडल कसं करतो, ही आपल्यासाठी समस्या आहे. आपण त्या स्ट्रेसला कसं रिलीज करू शकतो, मेन ही समस्या आहे. त्यामुळं स्ट्रेस हा कुठला आजार नाहीये. फक्त आपण त्याला कसं हँडल करतो, हे आपण त्या आजाराला चालू करण्यासाठी एक स्थान देतो. त्यासाठी स्ट्रेस हा कुठला स्ट्रेसची व्याख्या जर सांगायची म्हटलं, तर कसं स्ट्रेस घेणार तुम्ही? स्ट्रेसची व्याख्या कशी असणार? आपलं मन आणि आपलं शरीर यावर येणारा अतिरिक्त दबाव, जो आपण गरज नसताना घेतो. तो दबाव म्हणजे स्ट्रेस. आता स्ट्रेस के 3 प्रकारचे बघा. पहिला स्ट्रेस तुमचा फिजिकल, ज्यामध्ये तुम्हाला त्या स्ट्रेसच्या प्रकारामध्ये थकवा, काही वेदना बॉडीला जाणवू शकतात. एनर्जी तुमची लो होऊ शकते. 2 नंबरला तो मेंटल स्ट्रेस, ताण, तणाव, चिंता, मायग्रेन हे कशामुळं? ओव्हर थिंकिंग. आणि 3 नंबरला येतो इमोशनल स्ट्रेस. इमोशनल स्ट्रेसमध्ये कोणते प्रकार असतात? राग, भीती, काही गोष्टींचं दुःख, हे असले 3 प्रकार हे स्ट्रेसचे पडतात. आता आपल्याला स्ट्रेसमध्ये आहे, कसं लवकर कळणार? आपण कसं त्याला जाणवायचं? ही स्ट्रेसची काही लक्षणं आहेत, जसं की डोकेदुखी होणं, चिडचिड होणं, पचनक्रिया बिघडणं, झोप न लागणं आणि आपल्या हृदयाविषयी किंवा आपल्या हार्ट संबंधाविषयी काहीतरी समस्या असणं, हे या स्ट्रेसची लक्षण आहे. आपल्याला जर आपलं स्ट्रेस किंवा ते लक्षण जर ओळखायला चालू झालं, तर ते लक्षण ओळखायला जर आपल्याला कळालं, समजलं, तर नक्कीच आपण त्यावर काहीतरी चांगले परिणामकारक उपाय करू शकतो. मग ते ओळखायचे कसे? आपण काही गोष्टी स्ट्रेसमध्ये असल्या तर काही गोष्टीविषयी जास्त ओव्हर थिंकिंग करतो.
फॉर एक्झाम्पल जर मला आज काही काम करायचं होतं, पण ते काम माझ्याकडून झालं नाही. तर त्या कामाविषयी आपण जास्त थिंक करू. नाही मग आता उद्या जर नाही झालं तर काय होईल? आज माझं झालंच नाही, मग माझे बॉस काय म्हणेल किंवा घरातले काय म्हणेल? हे असं ह्यामुळं आपल्याला ओव्हर थिंकिंग येते. तर हे ओव्हर थिंकिंग आपल्याला ते स्वतःची कारणं ओळखायला मदत करते. अपेक्षा जास्त असणं. आपण काय करतो, की एखाद्या व्यक्तीकडून किंवा आपण जर बॉस असेल, तर आपल्या अपलाईन डाउनलाईनकडून किंवा आपल्या कलीगकडून ज्या गोष्टी त्यांच्या बॉडीप्रमाणे किंवा त्यांच्या जी काही शक्ती आहे त्याप्रमाणे जर त्यांनी केल्या आणि त्या केलेल्या गोष्टीला जर आपण एक्सेप्ट केलं, तर आपण स्ट्रेस आपल्याला त्या गोष्टीचा स्ट्रेस येणार नाही. पण आपण काय करतो, की आपल्याकडे जे आहे, आपली तेवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा जास्त अपेक्षा ठेवतो. स्वतःच्या विषयी पण तेच होतं. मला जर आज तुम्ही सांगितलं, की "सर हा कॉल आहे. हा कॉलमध्ये एक्स्ट्रा डिलिव्हर करायचं आहे. मग 1 तासाचा कॉल आहे. मी ह्या 1 तासाला जर 2 तास घेऊ का? की तुम्ही 2 तास घ्यायलाच पाहिजे." मग मी काय करेल, तुम्ही सांगितलं तुम्ही माझ्या अपेक्षेपेक्षा जर जास्त झालं, तर माझं थोडंसं स्ट्रेसमध्ये यायला चालू होईल. पण तुम्ही जर मला सांगितलं, की 2 तास घ्यायचं ओके, नो प्रॉब्लेम. मी तयार आहे. मी ते एक्सेप्ट केलंय. त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस या गोष्टीत येणार नाही. तिसरं, आपण कुठले आपल्या वेळेचं नियोजन आपल्याकडे नसतं. सकाळी आपल्याला काय करायचं, दुपारचा आपला टाईम कुठं असेल, दुपारी आपल्याला किती काम करायचंय, किती वेळेत करायचंय. हे वेळेचे नियोजन नसणं, हे सुद्धा आपल्याला स्ट्रेससाठी कारणीभूत ठरू शकतं. आणि त्यानंतर 4 नंबरला जे आहे, मोबाईलचा अतिवापर. माहिती आहे की मोबाईल वापरत असताना मोबाईलच्या स्क्रीनवर एक ब्लू कलरची एक किरणं निघतात. ते आपल्या डोळ्याला किंवा आपल्या माइंडला घातक आहेत. पण आपण त्यावर लक्ष देत नाही. आपण रील वगैरे जर बघत चाललो, तर त्याच्यावरच आपण 1 तास, 2 तास कंटिन्यूअसली त्या रीलकडे किंवा त्या मोबाईलकडे, त्या गॅजेटकडे आपण लक्ष असतं. त्याने काय होतं, आपली जी विचार करण्याची मेमरी कुठेतरी स्टक करते आणि त्या मेमरीमुळं काही कामं जी आपली जर होणार, जे करायचे होते पण ते होत नाही. त्याच्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनचे जे फ्री रॅडिकल आहे, जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्याचा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि त्या फ्री रॅडिकलमुळं आपल्या माइंडला ती एक चालना मिळते, की तुम्ही आता जास्त वेळ झाला किंवा तुम्ही ह्या मोबाईलमुळं तुमचं कुठेतरी एक ते कनेक्शन कट व्हायला चालू होतं. त्यामुळे आपण स्ट्रेसमध्ये येतो. आणि 5वा आहे, की सगळंच माझ्याच हातात पाहिजे ही स्वतःसाठी असणारी भावना. फॉर एक्झाम्पल आपण जरी ऑफिस काम करतोय, तर मग सगळे अधिकार आपल्याकडेच पाहिजे. आपण जर घरातली ज्येष्ठ व्यक्ती आहे, तर घरातले सगळे अधिकार आपल्याकडेच पाहिजे. अशा ज्या भावना आहे, या भावना आपल्याला स्ट्रेसकडे नेतात. म्हणजे ह्या भावना जर तुम्हाला दिसल्यात, तर समजून घ्यायचं की स्ट्रेसमुळं हे होतंय किंवा ही भावना आपल्याकडे निर्माण होते आणि त्या स्ट्रेसला कारणीभूत पण आहे. त्यानंतर स्ट्रेसचा आपल्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो, हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. स्ट्रेस आपल्या शरीरात एक विषासारखं काम करतो. स्ट्रेसमुळे काय होतं कंटिन्युअसली स्ट्रेसमध्ये असणारी व्यक्ती त्याच्यात कार्टिसोल नावाचं हार्मोन्स रिलीज होतं. कोणतं? कार्टिसोल. कार्टिसोल हार्मोन्स हे स्ट्रेसमुळं होतं. त्यामुळे ताण, तणाव, चिंता, डिप्रेशन हे त्या हार्मोन्समुळे यायला चालू होतं. या उलट जर आपण डोपामाइन नावाचा हार्मोन्स जर आपला क्रिएट व्हायला चालू झाला, डोपामाइन नावाचा जो हार्मोन्स आहे तो आपल्याला बॉडीला आनंद, माइंडला त्या चालना देतो, की तुम्ही स्ट्रेस फ्री आहात, आनंदी आहात, सुखी आहात. तुमचं काम सर्व वेळेवर होतंय. त्यावेळीच आपला डोपामाइन हा नावाचा हार्मोन रिलीज होतो. हा जो स्ट्रेस आहे, स्ट्रेसमुळे जो कॉर्टिसोल नावाचा हार्मोन्स तयार होतो, तो आपल्या शरीरात विषासारखं काम करतो. याने काय होईल, आपलं वजन वाढणे. बऱ्याच व्यक्ती म्हणतात, "सर मी तर कमीच खातो.
मी तर कमीच खाते, तरी पण माझं वजन वाढतं. असं होतं ना आपल्यासोबत. मी तर खूप मेहनत करतो, खूप काम करतो, तरी पण माझं वजन का वाढतं? त्याच्या मागचं कारण असतं स्ट्रेस आणि स्ट्रेसमुळे कोणता कार्टिसोल नावाचा हार्मोन्स रिलीज होतो आणि हा कार्टिसोल नावाचा हार्मोन्स फॅट वाढवायला चालू करतो बॉडीवरती आणि जसंही फॅट वाढेल, बॉडी अनहेल्दी व्हायला चालू होते आणि बॉडी अनहेल्दी झाली, वजन वाढलं, ओबेसिटीमध्ये आपण गेलो आणि ओबेसिटी ही प्रत्येक आजाराचं माहेरघर. तिथून आपल्याला बीपी, शुगर, थायरॉईड, झोपेविषयी समस्या, आपल्या हार्टविषयी समस्या, हे वजन वाढल्यामुळं होतं. आर्थरायटिस, आपल्या बोनविषयी ज्या काही समस्या आहे, जॉइंट हेल्थ आहे आपली, हे कशामुळं वाढतं सगळं? वजन वाढल्यामुळं. अनहेल्दी फॅट जर बॉडीवर जमा झाला, तर त्यामुळे हे सारे चॅलेंजेस आपल्या शरीरावर यायला चालू होतात. आपली निर्णय क्षमता कमी होते. आपली काम करण्याची क्षमता देखील कमी होते. असं कधी वाटलं, की ज्यांचं वेट वाढलेलं आहे, एक्स्ट्रा फॅट त्यांच्याकडे आहे, पण ती व्यक्ती कामामध्ये एकदम चंचल आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी ती व्यक्ती सदैव तयार आहे. किंवा असं जर आपल्या घरातलं उदाहरण द्यायचं म्हटलं, तर आपण जर एखादा अनहेल्दी व्यक्ती म्हणू त्यांना, कारण शब्द हा अनहेल्दी ठीक राहील किंवा ओबेस व्यक्ती म्हणू. त्यांना जर सांगितलं, की "जा माझ्यासाठी 1 ग्लास पाणी." तो लवकर उठेल का? नाही, तो कारणं द्यायला चालू होईल. म्हणजे काय होईल? त्याची काम करण्याची क्षमता सुद्धा कमी होते, राइट? त्यानंतर स्ट्रेस जर आपल्याकडे कंटिन्यू असेल, स्ट्रेस कंटिन्यू असल्यामुळं आपल्या नात्यामध्ये प्रॉब्लेम्स यायला चालू होतात. चिड कोणी कोणाचं की ऐकून न घेणं किंवा ऐकलं तरी त्याला आपण नीट परिणामकारक त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आन्सर न मिळणं, त्या नात्यावर आपल्याला परिणाम चालू व्हायचा. मानसिक म्हणजे मनावर जर याचा परिणाम म्हटलं, तर खूप साऱ्या व्यक्ती तुम्हाला डिप्रेशनमध्ये दिसाल. काही काळानंतर जर आपला स्ट्रेस काही कंटिन्युअसली जर आपण स्ट्रेसमध्ये असाल, तर याचा परिणाम सगळ्यात मोठा जो होतो, तर आपल्या मनावरती होतो आणि त्यामुळं अशा काही समस्या, अशा काही भावना आपल्या मनात रुजल्या जातात, की त्याला आपण लवकर दूर करू शकत नाही आणि त्याचे परिणाम सुद्धा वाईट असतात. मग त्यामध्ये एकतर कंटिन्युअसली स्ट्रेसमध्ये असणारा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्या स्वतःला तर अपराधाची भावना तयार होते. एखाद्या आपल्या घरातल्या व्यक्तीला जर आपण 1 दिवस किंवा 4 तास जर त्याच्याकडे बोललो नाही, तर तो स्वतः अशी व्यक्ती जी डिप्रेशनमध्ये आहे, ती व्यक्तीच्या मनात जी भावना तयार होते, माझं काही चुकलंय का? हे असं का करताय? ही भावना त्या व्यक्तीच्या मनात तयार होते. त्यानंतर ही व्यक्ती वारंवार स्वतःला कुठेतरी एक ठिकाणी कोंडून घेण्याचं काम करते. त्यांना एकांत हवा असतो. ज्या व्यक्ती डिप्रेशनमध्ये, ज्या व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे, ज्या व्यक्ती एकांतमध्ये जायला चालू करतात, नंतरची यांची जी भावना असते, बऱ्याच वेळेस टोकाची भूमिका घेतल्या जाते. आपण न्यूजमध्ये ऐकतो सुसाईड. आपल्या आजूबाजूला पण ह्या घडताय, या गोष्टी घडताय, या क्रिया घडताय. सुसाईड हे का होतं, की तो व्यक्ती जो स्ट्रेसमध्ये होता, डिप्रेशनमध्ये होता, आपण त्यावर लक्ष दिलं नाही किंवा त्यांनी स्वतःवर त्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं. परिणामी तो त्या स्टेपपर्यंत पोहोचला, की तो तिथं सुसाईडपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. म्हणून कधी पण स्ट्रेस मॅनेजमेंट करणं हे खूप महत्वाचं. तसं बघितलं तरी सगळ्यांच्या हातात आहे. सगळं ते करू शकतात. पण त्यासाठी काहीतरी नॉलेज पाहिजे असतं. त्यासाठी काहीतरी आपल्याला शिकावं लागेल. तर आपण या स्ट्रेसवर किंवा या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन शोधू शकू किंवा त्यातून आपण बाहेर पडू शकू. बरोबर? स्ट्रेस कधी पण
प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला आतून खायला चालू करतो. काय करतो? आतून खायला चालू करतो. त्यामुळं हळू-हळू काही गोष्टी आपल्यासोबत अशा घडतात, की ज्याची आपण कल्पना केलेली नसते. वरतून आपण काय सांगतो, की नाही मी खूप छान आहे. ह्या थोड्या-थोड्या गोष्टी होतच असतात, पण मी एकदम आनंदी आहे बाबा. पण आपण कधी स्वतःला चेक केलंय का? की मी खरंच आनंदी आहे का? मी खरंच स्ट्रेस फ्री आहे का? माझ्या मनात ती भावना आहे का, की मी लोकांना माफ करू शकतो? किंवा माझ्या मनात ती शक्ती आहे का, की समोरची व्यक्ती जशी आहे तशी मी तिला एक्सेप्ट करू शकतो? आहे का? नाही ना? तर त्यामुळं आपल्याला काही गोष्टी ज्या आहे, काही माहिती जी आहे, ती घ्यावी लागते. त्याच वेळेस आपण स्ट्रेस फ्री शरीर जगू शकतो. ओके. आपण स्वतःवर कधी इन्व्हेस्टमेंट करत नाही. स्वतःवर कधी आपण कुठल्याही गोष्टीचं जे आपल्या गरजेचं आहे. बाकी फॅशनेबल म्हटलं तर आपण खूप सारी इन्व्हेस्टमेंट करतो. ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी आपल्याला महिन्यातून 2 वेळेस तरी लागतात. पण जर आपण असलं काही नॉलेज आपल्याकडे असलं, की आपण त्यामुळं आनंदी जीवन जगू शकू. आपण त्यामुळे स्ट्रेस फ्री जीवन जगू शकू. अशा काही स्किल्स असतात, की ज्याला आपण शिकलं पाहिजे. त्या स्किल आपण घेतल्या पाहिजे. पण नेमकं थोडीशी चूक माणसाची तिथं होती, की चांगल्या गोष्टीला लवकर एक्सेप्ट करत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक भावना पाहिजे, की जो जसा आहे तसा मी त्याला स्वीकार करतो. आपल्या माइंडला ती चालना मिळाली पाहिजे, की मी काहीतरी नवीन घेण्याच्या तयारीत आहे. नवीन काहीतरी शिकण्यासाठी मी तयार आहे. या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि आपण स्वतः जर ह्या गोष्टी करायला चालू केल्या, तर नक्कीच जीवनामध्ये मला तरी वाटतं, की स्वतःला तर मदत करूच करू आपण. पण आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या घरात, आपल्या नात्यामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा आपण लोकांना मदत करू शकतो. राइट? त्यासाठी एक्सेप्टन्स हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यासाठी ज्या पण आपल्याकडे येत आहेत, त्या शिकणं खूप महत्त्वाचं असतं आणि आम्ही आपला जो 21 दिवसाचा चॅलेंज असतं, 21 दिवसाचा जो आपला कॉल आहे, आम्ही यामध्ये कधी पण ॲडव्हान्स द्यायचं काम करतो. आम्हाला किती जास्त देता येईल, किती जास्त तुम्हाला डिलिव्हर करता येईल. त्रास देणारे खूप भेटतात, पण त्रास कमी करणारे खूप कमी भेटतात. बरोबर की नाही? तुमच्याकडून हेच होत नाही, तुमच्याकडून तेच होत नाही, असं म्हणणारे खूप भेटतात. पण असं कधी तुम्ही व्यक्ती बघितला आहे? होईल मला माहिती आहे. मी आहे ना, आपण दोघं मिळून करू. असे व्यक्ती खूप कमी भेटतात. आपण एक 10 मिनिटाचं मेडिटेशन आता करणार आहोत. तुम्हाला जर थोडं कोणाला पाणी घ्यायचं असेल, तर तुम्ही एक अर्धा 2 ते 3 घोट पाणी घेऊ शकतात. आपल्याला एक मेडिटेशन करायचं 10 मिनिटाचं. त्यासाठी थोडंसं रिलॅक्स, शांत, सरळ जागेवरती आपल्याला बसायचं आणि हा मेडिटेशन जो आहे 10 मिनिटाचा जो मेडिटेशन होईल, हा तो अनुभव देईल, की खरंच तुम्हाला स्वतःवर गुंतवणूक करायला पाहिजे का? स्ट्रेस फ्री राहण्यासाठी काय करायला पाहिजे? हे या तुम्हाला 10 मिनिटाच्या मेडिटेशनमधून कळेल. एका जागी शांत जी तुम्हाला अशी जागा निवडा, की तिथं तुम्ही व्यवस्थित बसू शकाल. मेडिटेशन करताना कधी पण एक लक्षात ठेवा, की आपला पाठीचा कणा हा सरळ पाहिजे. आपले खांदे जे आहेत ना, हे असे समोर झुकलेले नको. सरळ, मान सरळ. कारण की पाठीचा कणा जर झुकलेला आहे, तुमचे खांदे जर झुकलेले आहे, तर हे तुमचं बॉडी पोश्चर तुम्हाला दाखवतं, की तुम्ही हळू त्या बिमारीकडे जात आहात. त्यासाठी स्वतःचं पोश्चर सुद्धा बघणं खूप गरजेचं. ओके. तो शांत बसायचंय, रिलॅक्स बसायचं. जर जास्त वेळ तुम्हाला शांत बसता येत किंवा सरळ बसता येत नसेल, तर तुम्ही भीतीचा आधार घेऊ शकतात. तुम्ही भिंतीला खेटून सुद्धा बसू शकतात. त्यासाठी थोडा वेळ मागे सरका. मोबाईल तुमचा सरळ पाहिजे. कारण तुमची बसण्याची जी पोश्चर आहे, ही आम्हाला दिसली पाहिजे. त्यासाठी तुम्ही भिंतीला टेकून बसू शकतात
ज्यांना वाटतं की मला 2 घोटण्याची घ्यायची आहे, ते पहिले घेऊ शकतात. नो प्रॉब्लेम. रेडी? लेट्स वेट. हात जर जर आपले हात आपल्या मांडीवरती ठेवायचे आणि हाताचा जो तळवा आहे, हा तळवा आपल्याला वरती ठेवायचा आहे. वरती म्हणजे आकाशाकडे. दोन्ही हात आपले सरळ असेल. मांडी घालून बसला असाल तुम्ही, तर आपल्या गुडघ्यावर हे दोन्ही हात ठेवायचे. आपल्या पाठीचा कणा हा स्ट्रेट पाहिजे. कसा? स्ट्रेट. आणि रिलॅक्समध्ये शांत कुठल्याही तुमच्या आजूबाजूला आवाज असेल, तर दार बंद करू शकतात. थोडा वेळ 10 मिनिटासाठी. येस. शांत, रिलॅक्स, ब्रीथिंग करायची, डीप ब्रीथिंग. श्वास घ्यायचा आहे. गॉगल तुम्ही काढून ठेवू शकतात. मेडिटेशन करत असताना आपल्याला गॉगलची गरज नसते. गॉगल थोडा साईडला काढलेला कधीही चांगला. श्वास घेताना आपल्याला श्वास नाकाने घ्यायचा आहे. त्याला 2 सेकंड, 3 सेकंड जेवढा वेळ होल्ड करता येईल फक्त तेवढाच वेळ होल्ड करायचा आहे आणि सोडताना तो तोंडाद्वारे सोडायचा. ओके? येस. रिलॅक्स, डीप ब्रीथिंग. श्वास घ्यायचा आहे, होल्ड आणि श्वास सोडायचा आहे. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. हळूहळू आपला जो श्वास आहे, श्वासावर पूर्णपणे कंट्रोल आपल्याला घ्यायचा आहे. प्रत्येक श्वासाला, प्रत्येक अवयवाला आपल्याला त्यात बघायचं. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. सगळ्यांनी पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. आपले डोळे बंद करायचे आहे. खोलवर एक श्वास घ्यायचा आहे आणि हळू श्वास सोडायचा आहे. Recording in progress. श्वास घ्यायचा आहे, श्वास घ्यायचा आणि हळूच तो श्वास सोडायचा आहे. एक सूर्यप्रकाश, एक पांढरा शुभ्र प्रकाश आपल्या आपल्या डोक्याकडून येतोय, आपल्या बॉडीकडे येतोय. ते व्हिज्युअलाइज
विजुअलाइज करायचंय. श्वास घेताना आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या शरीरावर, आपल्या नाकावरती ठेवायचं जिथं आपण स्वतःला बघू शकू. श्वास घेत असताना एक ऊर्जा, ती शांती आपण घेत आहोत, ती आत आपल्या बॉडीत येत आहे, असा एक अनुभव करायचा आहे. आणि श्वास सोडताना ताण, तणाव, चिंता हे त्या श्वासासोबत बाहेर जायचंय, असा एक अनुभव घ्यायचा. मनात जे विचार येत असेल ते येऊ द्या. त्यांचं फक्त निरीक्षण करायचं आणि परत आपलं लक्ष आपल्या श्वासावरती घेऊन यायचंय. आता हळूच मनात म्हणायचंय, मी या क्षणात पूर्णपणे उपस्थित आहे. मी या क्षणात पूर्णपणे उपस्थित आहे. माझा श्वास मला शांत करत आहे. माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीत शांती पसरत आहे. माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीत शांती पसरत आहे. माझं शरीर आणि माझं मन हे एक दुसऱ्यासोबत संगलीत होत आहे. माझं शरीर आणि मन हे एक दुसऱ्यासोबत एकसंध होत आहे. मी शांत आहे, सुरक्षित आहे आणि मी स्वतःला स्वीकारत आहे. मी शांत आहे, सुरक्षित आहे आणि मी स्वतःला स्वीकारत आहे. काही वेळ स्वतःकडे बघायचे, डोळे बंद करता असून मनाच्या डोळ्यांनी स्वतःला बघायचे. जो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारत आहे. जो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारत आहे. मी शांत, सुरक्षित आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहे. मी शांत, सुरक्षित आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहे. माझ्या शरीरात येणारे प्रत्येक श्वास माझ्या प्रत्येक सेल्सला रिलॅक्स करत आहे. माझ्या शरीरात येणारा प्रत्येक श्वास माझ्या प्रत्येक सेल्सला रिलॅक्स करत आहे. माझे माइंड, माझे डोके, माझा पूर्ण चेहरा रिलॅक्स होत आहे. माझा पूर्ण चेहरा रिलॅक्स, शांत आहे, आनंदी आहे आणि स्वतःला स्वीकारत आहे.
मी स्वतःला माफ करत आहे. स्वतःला माफ करत आहे. तो जसा आहे तसा मी त्याचा स्वीकार करत आहे. मी प्रत्येकाला माफ करतो आणि मी स्वतःला माफ करत आहे. मी प्रत्येकाला माफ करतो आणि स्वतःला माफ करत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. रिलॅक्स. आता हळूच आपल्या हातापायाची हालचाल करायची. हाताची बोटे हलवायची आहेत. मी 1 ते 10 पर्यंत काउंट, आणि जसं ही 3चा काउंट चालू झाला की आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती सोबत संलग्न व्हायचं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. आपले हातावर हात रफ करायचे. 2, आणि ती हाताची ऊर्जा आपल्या डोळ्यावरती ठेवायची आहे आणि त्याच ऊर्जेमध्ये आपल्याला डोळे उघडायचे. 1. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीसोबत आपल्याला संलग्न व्हायचंय. आपल्या हातापायाची थोडी थोडी हालचाल करायची. येस, थोडा वेळ लागू शकतो त्या झोन मधून बाहेर यायला. येस. सो काय फील केलं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. जर तुमचं स्ट्रेस, ताण तणाव थोडा जरी तुम्ही बाहेर काढू शकला असाल, तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाइप करू शकता मी. टाइप टू चॅट बॉक्स मी. थोडा जरी तुमचा स्ट्रेस, थोडा जरी तुमचा ताण तणाव कमी झालाय, तुम्हाला असं वाटलं की माझं मन आता हेल्दी झालंय, थोडस मला चेंज होतंय, चेंज वाटतंय, येस. ह्यासाठीच हा जो आपला कॉल होता, की आपण येणाऱ्या 4 दिवस, 3 दिवस, जे काय आपण हे 3 दिवस घेतले, ह्या 3 दिवसामध्ये, कारण प्रत्येक गोष्ट तर तुम्हाला डिलिव्हर नाही करू शकत. एका दिवसात एक, आणि ह्यासाठी आपण जे 21 दिवसाचे चॅलेंज म्हणतो आपण, त्या 21 दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीवर दररोज काहीतरी ज्ञान, दररोज काहीतरी माहिती त्याच्यामध्ये तुमचं पण होतं. मध्ये तुम्हाला जे काही प्रश्न असले, ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्या क्लासमध्ये मिळते. त्यासाठी हा 21 दिवसाचा क्लास आहे. आणि ज्यांना वाटतंय, की मी तो करू शकतो,
त्यांनी तर नक्कीच करावं. पण ज्यांना थोडंफार मनात डाऊट असेल, की कसं होईल? काय होईल? तर त्यासाठी तुम्हाला मी अजून एक सांगू शकतो, की 2 तारखेला जे आपलं 21 दिवसाचे चॅलेंजेस तसं मी हे देणार तुम्हाला पूर्ण महिना आहे. फक्त 21 दिवस नाही. हे दे काहीतरी वेगळं तुम्हाला ह्यामधून शिकायला मिळेल. त्यामुळे 3 दिवसाचा कॉल तुम्ही जॉइन करा. जसं आपण सांगितलं होतं, की पूर्ण फीस ज्यांना नाही भरायची आहे, त्यांच्यासाठी आपण 1,000 टोकन अमाउंट पण ती नॉन रिफंडेबल असेल. 3 दिवसामध्ये तुमचं व्हाय क्लिअर होईल. 3 दिवसामध्ये तुम्हाला ते कळायला चालू होईल, की नेमकं आम्ही काय शिकवतो आणि आम्ही काय करून घेतो. हे 3 दिवसामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. तर त्यासाठी तुम्ही अजून पण जर पेमेंट करणार असाल, पेमेंट केलं नसेल आणि ते करायचं असेल, तर माझा जो नंबर आहे 99 22 40 25 47 त्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. तो फोन पे नंबर आहे. मी चॅट बॉक्समध्ये माझा नंबर टाकतो. ह्या नंबरला तुम्ही फोन करू शकता. फोन पे करू शकता. 3 दिवसामध्ये तुम्हाला काय-काय मिळेल? या 3 दिवसामध्ये तुमच्यासाठी स्पेशल ऑफर असेल, की तुम्ही त्या 3 दिवसात तुमचे जे काही चॅलेंजेस आहेत, ते चॅलेंजेस तुम्ही मला सांगू शकता. त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला काही बॉडी ॲक्टिव्हिटी ज्या की रोज बॉडी ॲक्टिव्हिटी विषयी माहिती मिळेल. व्यायाम कसा असतो? व्यायाम का करावा? व्यायाम कसा करावा? सगळ्यात महत्त्वाचं व्यायाम करावा लागतो हे सर्वांना माहिती आहे. पण करायचा कसा? माझं वय तर इतकं आहे. मी कसा करू? किंवा काही लोक असे पण असतात, की मी व्यायाम चालू केलता. पण मला काही शारीरिक त्रास झाला. माझे काही अवयव आहेत, जे मला दुखायला चालू झाले, त्यामुळे मी बंद केलं. असं पण होतं. म्हणून व्यायाम मार्गदर्शन पण भेटेल, सोबत आहार मार्गदर्शन पण भेटेल आणि काही जे चॅलेंजेस आहे प्रत्येकाचे चॅलेंजेस मधून कसं Recording in आपण progress. ते चॅलेंजेस आपण कसे दूर करू शकतो, हे पण त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. आणि परत एक सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला काही वाटत असेल, की मी माझे काही पर्सनल तुम्हाला बोलायचंय, तर बिनधास्त मी माझा नंबर यामध्ये शेअर करतो आपल्या ग्रुपमध्ये आणि त्या ग्रुपमधून तुम्हाला जर वाटलं, की मी पर्सनल बोलू शकते किंवा पर्सनल मला बोलायचं आहे, तर तुम्ही मला पर्सनल सुद्धा कॉल करू शकता. असं पण आहे, जमलं. की ज्यांना वाटतंय, की मला पर्सनल बोलावे. ज्यांना जर वाटत असेल, की शेवटचा 1 तास किंवा आपला कॉल संपल्याच्या नंतर मला काही विचारायचंय, तुम्ही शेवटचे 1 तास मला तुम्ही विचारू शकता. आपला कॉल हो. बंद होईल 9 ते 10 सव्वा 9. 5 मिनिट थोडंसं मागे-पुढे होऊ शकतं, प्लस मायनस. काय? सो आजच्या क्लासबाबत किंवा ह्या 3 दिवसाच्या आरोग्य ते अध्यात्म ह्या विषयावर तुम्हाला काय माहिती झाली किंवा तुम्हाला हा 3 दिवसाचा कॉल कसा वाटला? 3 दिवसाचा वर्कशॉप कसा वाटला? कोण शेअर करेल 3 दिवसाचा वर्कशॉप? काय? कोण शेअर करेल?
रामनाथ सर, तुम्ही सांगू शकता? तुमचा माईक ऑन करा. रामनाथ वालुंज सर. माईक चालू करून तुम्ही बोलू शकता. माईक चालू करा, माईक. तुमच्या मोबाईलला खाली जे बटन आहे, तर माईकचं ऑप्शन आहे. हां, आता बोला. बोला, रामनाथ सर बोला. मी आजच रामनाथ जॉईन महाराज. झाल्यामुळे मला माहित नाही ना काही. हां? मी आजच जॉईन झालोय. त्याच्यामुळे मला आजच्या पूर्ण माहिती नाही. आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला? आजचा दिवस मेडिटेशनचा. मेडिटेशन करताना मी बघत होतो की तुमची मेडिटेशनच्या वेळेस बसण्याची जी प्रक्रिया होती एकदम छान होते. हं. आणि तुम्ही ऐकताना पण पूर्ण ऐकलं. तर तुम्हाला असं वाटतं की इथं काहीतरी मिळू शकतं? जे आपल्या कामाचं आहे? हो, मिळू शकतं. अजून कोण सांगू शकेल? कसा वाटला तुम्हाला? हर्षेश शुक्ला मॅडम. जमला मॅडम. अरे वा. बहीण कुठे आली इकडे? माईक चालू आहे. Recording in progress. Recording in progress. Recording in Recording. तुम्ही बोलू शकता. हा? तुम्हाला माहिती आहे का माणूस बोलण्याला घाबरतो? हो हो. काय बोलणं, इकडे तर तोंड चालू असतं पिंच, बाकी काय होत नाही. तोंडाने तर खरं आय टेल बोचा वाकडा आणि पाय वाकडा. माईक सरांचा माईक बंद करावा. अरे बाबा काय दिवसाची ते रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल, नो प्रॉब्लेम. हं? हॅलो, आवाज येतोय ना माझा? अजून कोणी आहे जे आपला अनुभव शेअर करू शकेल? काका तुम्ही बंद करा, कारण तुम्ही जे काय तिकडे बोलता ते सगळं इकडे रेकॉर्ड होतं. माईक बंद करा तुमचा. नाही. कोणी असेल तर त्यांच्याकडून माईक बंद करून द्या. भगवान सर, तुम्ही बोलू शकता? 3 दिवस तुम्हाला हा क्लास कसा वाटला? ज्या पण व्यक्ती बोलायला पण तर घाबरतात, आहे मीच तो बोलण्यासाठी तयार होत नाही. प्रोग्राम. तेच बोला सर, भगवान सर बोला. भगवान मी काय बोलू? येस, कोमल मॅडम, तुम्ही शेअर करू शकता. recording in progress. Recording in progress. तर त्याच्यात खरंच खूप छान माहिती मिळाली आम्हाला की पहिल्या दिवशी जे आपल्याला सांगितलं आहार वगैरे कसं पाहिजे, वर्कआउट वगैरे माहिती दिली, आपलं माइंडसेट
पॉझिटिव्ह कसा पाहिजे ही खरंच खूप जमलं रे अमेझिंग वा. होती. कालही आम्हाला तुम्ही डाएट कसं फॉलो केलं पाहिजे वगैरे ह्याची माहिती दिली. ती पण खूप अमेझिंग होती. आणि तसंच आज जो आपला स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही सांगितलं तर खरंच हे खूप महत्वाचा पॉइंट होता हा स्ट्रेस मॅनेजमेंटचा. कारण की स्ट्रेस आज मला खूप खरंच खूप स्ट्रेस होता आणि जे मेडिटेशन घेतलं ना तर त्याच्यात खरंच खूप रिलॅक्स वाटलं. म्हणजे 3 दिवसामध्ये आम्हाला खूप काही म्हणजे महत्वाचे पॉइंट भेटले की जे खरंच फॉलो केले पाहिजे. जर आपण हे फॉलो केलं तर नक्कीच आपण आपल्या मध्ये काहीतरी नक्कीच चेंज करू शकतो. तर खरंच थँक्यू सर. खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला 3 दिवस. खूप धन्यवाद. थँक्यू सर. येस, थँक्यू व्हेरी मच. कारण तुम्ही बोलणार नाही तर कळणार कसं ना. आणि बोलण्यासाठी आपलं हार्ट चक्र पण ओपन पाहिजे. हो. येस काका, तुम्ही बोलणार का? भगवान बालम काका, हा बोला बोला. सर आहे. सर मला टाइम मिळाला नाही तुमचा, त्यामुळे मी मिस केला प्रोग्राम, म्हणून मी रेकॉर्डिंग मागितलं. अदरवाईज मी बोलका आहे, मी बोललो असतो. सॉरी सर, कारण मला समजलंच नाही काय काय आजच्या प्रोग्राम मध्ये झालं ते. अदरवाईज युअर व्हॉट एव्हर दॅट लेडी टोल्ड, इट्स व्हेरी नाईस. ओके सर. येस येस येस, माझं थँक्यू नाव थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मध्ये आहार, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि त्यासोबत डाएट प्लॅन काय होता, या डाएट प्लॅन विषयी या तीन 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 गोष्टीविषयीचा एक माहिती दिली. त्याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जातील. आजचा जो क्लास संपला की आज थोडंसं लेट होईल रेकॉर्डिंग टाकायला, पण नक्कीच या रेकॉर्डिंग मिळून जातील. तर ओके, या 3 दिवसाच्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाते सर, नो प्रॉब्लेम. दिवसाच्या रेकॉर्डिंग, कारण ओके, थँक्यू. यामध्ये जे पण तुम्हाला सांगितलं जातं, जे पण तुमच्यासोबत बोललं जातं की याच्यामध्ये पूर्णपणे माहिती नसते. एक जनरल नॉलेज म्हणायला जाईल, कारण ते जनरल नॉलेज तुम्हाला कुठं पण भेटतं. त्या याच्यात जर आपल्याला पूर्ण माहिती किंवा पूर्ण नॉलेज जर पाहिजे असेल, तर आपला जो 3 दिवसाचा सॉरी 21 दिवसाचा क्लास आहे, या बापरे. 21 दिवसामध्ये सगळं माहिती तुम्हाला मिळेल त्यामध्ये. ती गोष्ट जर सुरुवात करायची असेल, थोडस स्ट्रेसफुली आहे, पण जर आपण त्यामध्ये नियमितता आणली, कंटिन्युटी आणली, तर नक्कीच आपण प्रत्येक गोष्टीपासून जे आपल्या शरीराला किंवा आपल्या माइंडला गरजेचं नाही त्यापासून आपण दूर राहू शकतो. आणि जसंही तुम्हाला जर कोणाला वाटत असेल की मला पहिले काहीतरी डिस्कस करायचंय, बोलायचंय, त्याच वेळेस मी पुढचा निर्णय घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. ग्रुपमध्ये मी माझा नंबर टाकलेला आहे. तुम्ही त्या नंबरवर मला फोन करू शकतात, बोलू शकतात. पण सकाळी ओके. 10 ते 11 ह्या वेळेमध्ये. हम्म. ओके, सकाळी ओके. 10 ते 11 ह्या वेळेमध्ये तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता, जे पण तुम्हाला वाटत असेल त्या विषयावर. तो अजून कोणाकडे काही आहे जे तुम्ही काही चांगलं अनुभवलंय, चांगलं बघितलंय, चांगलं सांगितलंय? कारण की मला तरी वाटतं की तुमचे शब्द माझ्यासाठी अजून प्रेरणा असेल. बरोबर ना? काहीतरी अजून चांगलं करण्याची एनर्जी तुमच्या शब्दामुळे मला मिळेल. ओके. मच्छिंद्र सरांपर्यंत आवाज येतोय सर माझा तुम्हाला? दुसरं कोण सांगू शकेल?
बोरसे मॅडम, तुमचा किंवा शुक्ला मॅडम पण बोलू शकता, पण त्यांना थोडस इझी वाटत नाही बोलायला. पण मराठी कळाली ना सगळ्यांना? नाहीतर 3 दिवसाचा क्लास झाला आणि 3 दिवसाच्या शेवटी आपण बोलतोय की मराठी कळाली का सगळ्यांना? येस रेखा मॅडम. येस सर. सर माझं नाव रेखा, मी ओतूरवरून आहे, म्हणजे पुण्यामधून. आणि माझ्या म्हणजे तुम्ही जो पहिल्या दिवशी म्हणजे क्लासमध्ये सांगितलेला, तुम्ही एक आम्हाला टास्क दिला होता की आपल्याला म्हणजे बिन चपलेचं मातीवर चालायचंय. तर मी पण ते केलं. मला त्याचा खूप छान अनुभव आला. आणि मेन म्हणजे माझ्या सासूबाईंना 8 महिन्यापूर्वी पॅरालिसिस झालेला 80%. तर मी त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही एक म्हणजे सरांनी सांगितले म्हणून आपण एक टास्क करून, त्या सुद्धा त्या दिवशी कॉल ऐकत होत्या. तर त्यांनी ते केलं. आणि काल आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. तर दरवेळेस आईचा म्हणजे डॉक्टर विचारायचे की काय तुम्हाला त्रास होतोय का अजून? तर ते दरवेळेला एकच सांगायचे की मला पाय उचलत नाही, पाय थरथर कापतात किंवा चक्कर येते. तर काल तसं काहीच नाही. डॉक्टर सुद्धा विचारत होते की तुम्हाला दुसरा, म्हणतात नाही आता मला खूप छान वाटतंय. म्हणजे मे बी त्याच्यामुळे म्हणजे त्यांना बराचसा फरक पडलाय. त्यामुळे मी थँक्यू म्हणेन सर. की जस्ट म्हणजे फक्त कॉल मी असा लॅपटॉपला आणि फुल आवाज करून ठेवते. त्यामुळे मुलांच्याही कानावरती 4 शब्द पडतात. आणि आईंच्या पण ते पडले आणि आईने ते फॉलो केल्यामुळे खूप छान रिझल्ट आला. आणि 3 दिवसाचं सेशन खूप छान झालं सर. थँक्यू. व्हेरी मच. माइंडला आपल्याला रिप्रोग्रामिंग करता येतं. हे माहिती आहे ना सर्वांना की आपलं माइंडनं जे विचार केला तेच आपली बॉडी तशी प्रक्रिया द्यायला तयार आहे. तसं आपलं माइंड विचार करेल तशीच आपली बॉडी प्रक्रिया करायला चालू करते. म्हणून कोणताही आजार असेल, कोणताही काही प्रॉब्लेम्स असेल, जोपर्यंत आपण मनानं धीर आहे, मनानं खंबीर आहे, तर आपल्या बॉडीला कुठलेही चॅलेंजेस येत नाही. पण ज्या दिवशी असं वाटलं की आता मी खचलोय, सुदृढ माणसाला सुद्धा ते आजारी करायला चालू करते. ते असतं मन. आणि ह्याच मनाला रिप्रोग्रामिंग करणं, ह्या पण काही गोष्टी आम्ही आमच्या कॉलमध्ये शिकवत असतो. आणि त्यांचंच उदाहरण आज रेखा मॅडमने सांगितलं. यांच्या सासूबाई 80% वन साइड 80% पॅरालिसिस, ज्यांना शब्द उच्चारता येत नव्हते. आज त्यांचा व्हिडिओ माझ्याकडे आलाय. एक मिनिट, आलाय का? त्या व्हिडिओमध्ये ते स्वतः त्यांचा अनुभव सांगताय की बोलताय की मला काय काय होतंय, काय काय मी केलंय. येस, तुम्हाला आवाज येईल की नाही? हॅलो, माझं नाव सुजाता बबन पाबळे. मला 80% पॅरलेस झाला होता. आता महिन्यापूर्वी. चुकले कष्टांचे मार्गदर्शनाखाली मी आज सोपं बोलू शकते. माझं काम मी करू शकते. आहे. आता मी चांगली झाले आहे, चालू शकते, स्वतःच काम स्वतः करू शकते. प्रकाश सरांचं मी मनापासून आभार मानते. मला वाटलं नव्हतं की मी बरी होईल म्हणून. मी त्यांच्या मुळात पिठा आणि फाई नाही. अशी जर रिझल्ट आपण क्रिएट करायला लागलो किंवा आपल्यामुळं असं जर काही मिळालंय, ज्याला आपण चांगला ब्लेसिंग म्हणू, यांचा आशीर्वाद म्हणू, तर नक्कीच असं कार्य करायला मला बार बार उत्तेजना मिळेल. कारण पॅरालिसिसचे खूप सारे पेशंट बघितले की जे 6 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष झाले, कधी कधी 3 ते 7 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, जागचे उठले नाहीये.
पण यांचं माझ्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे, की माझ्या केलेल्या कार्याची पोचपावतीच म्हणता येईल, की आज या 8व्या महिन्यामध्ये 4थ्या मजल्याच्या बिल्डिंगहून स्वतः चालत खाली येतात. प्रत्येक मंत्र उच्चार ते स्वतः करतात. यांना मेडिटेशन दिलं, यांना काही आहार नियोजन दिलं आणि यांना काही एक्सरसाइज दिली आणि सोबत यांना काही हीलिंग प्रोसेस दिली. कारण की जसं मी माझ्या वेलकम सेशनमध्ये किंवा फर्स्ट पेजमध्ये दाखवलं होतं, सर्टिफाईड रेकी हीलर, सर्टिफाईड शिवशक्ती रेकी ग्रँड मास्टर, सर्टिफाईड रेकी ट्रेनर आणि सर्टिफाईड हेल्थ कोच. मला जर तुम्हाला काही गोष्ट सांगायची तर त्याच्या अगोदर मला पण ते कुठं ना कुठं ते शिक्षा ग्रहण करावं लागते. कोणाच्या तरी आधिपत्याखाली जाऊन त्यांच्या नावाखाली जाऊन मला ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला ते करावं लागते, त्यांच्याकडे ते शिकावं लागते. जोपर्यंत मी सर्टिफाईड होत नाही तोपर्यंत मी पुढे काही सांगू शकत नाही. आणि मी तर परत बार आमचे जे सागर सर आहे, सागर्स लाईफ गुरुकुल, यांची मी धन्यवाद मानतो की मला त्यांनी ती संधी दिली, मला ते शिकवलं आणि त्याचाच परिणाम आज माझ्या समोर आहे, की जे तुम्ही आता जस्ट रेकॉर्डिंगवर ऐकलं, की त्या लेडीजला मी, त्या आईला पॅरालिसिस मध्ये मदत केली आणि पॅरालिसिस झाल्याच्या नंतर 8व्या महिन्यात त्या जर स्वतः स्टेअरकेस उतरताय, स्वतःच काम स्वतः करताय, तर याच्यापेक्षा अजून चांगला रिझल्ट कसला पाहिजे. भरपूर व्यक्ती अशा आहे अजून, की जे पॅरालिसिस झाल्याच्या नंतर उठत नाही, त्यांना एका जागेवर सर्व असतं. पण माइंड रिप्रोग्रामिंगचा हा जो प्रोग्राम आहे, आपण स्वतःला कसं चांगल्या प्रमाणात तयार करू शकतो, यासाठी हा 3 दिवसाचा कॉल. आणि ह्यानंतर तुम्हाला जे मिळणार आहे 21 दिवस जे आहे, 21 दिवसाच्या ऐवजी ते पूर्ण महिना असेल. 2 तारखेला आपला कॉल चालू होईल. 2 ते 28 तुम्हाला ते पूर्ण त्याच सेशन मिळेल. सुरुवातीचे 3 दिवस तुमच्यासाठी, जे पण आपल्या सर्व ग्रुपमध्ये आहे, या सर्वांसाठी सुरुवातीचे 3 दिवस मी फ्री देणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला 1000 ची टोकन ॲडव्हान्स जमा करावं लागेल. हम्म. कुठलीही गोष्ट आपण जर घेत असाल आणि तिचं जर मोल आपण चुकवत नाही, आपण ती पूर्णपणे करत नाही. आपल्या ग्रुपमध्ये 175 लोक आहे. सध्या कॉलवर 14 लोक आहे. का? फ्री आहे. याचं रिझन आहे. त्याच्यामुळं 1000 टोकन अमाऊंट ही सर्वांसाठी असेल. मी माझा फोन पे नंबर आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा माझ्याशी बोलण्यासाठीचा माझा नंबर ग्रुपमध्ये टाकलाय. तुम्ही त्यावर मला उद्या कॉल करू शकता. त्यावर तुम्ही मला बोलू शकता. पण तो टाइम असेल माझा 10 ते 11च्या वेळेमध्ये. तुम्ही मला कोणीही पण कॉल करू शकता. तुमचे काही चॅलेंजेस असेल त्यावर मी तुम्हाला सांगू शकतो. नंबर. येस, माझा फोन पे नंबर सुद्धा मी ग्रुपमध्ये टाकलाय आणि मला कॉल करण्यासाठीचा नंबर सुद्धा मी ग्रुपमध्ये टाकला, की ह्या नंबरला तुम्ही मला कॉल करू शकता. येस, खूप छान वाटलं तुमच्या सोबत जोडून, तुमच्या सोबत माहिती घेऊन, तुमच्या सोबत काही गोष्टी शेअर करून. असे काही जे आम्ही जे हे 2 ते 3 दिवसासाठी जे काही वर्कशॉप घेतो, या 2-3 दिवस माहिती शेअर करतो, यामुळं आमचं पण नॉलेज वाढतं. आणि आमचं जे ध्येय आहे, आमचं जे मिशन आहे, की आम्हाला 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचायचंय, चांगल्या हेल्थसाठी, चांगल्या माइंडसेटसाठी. प्रत्येक घरात आपल्याला सकारात्मकता वाढवायची आहे. त्याच्यात तुमचे सगळ्यांचं मोलाचं वेळ किंवा मोलाची साथ त्यामध्ये मिळते. येस. सो थँक यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे. 3 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही अटेंड केला आणि 3 दिवसाची रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या सकाळपर्यंत ग्रुपवर मिळून जाईल. येस. सो थँक यू अगेन.